Dear friends, I am going to introduce to you a very important concept which is called as a free body diagram. In a free body diagram, the body, that is the object whose diagram is to be drawn, is isolated from the surroundings. म्हणजे उदाहरणार्थ इकडे बघा, there is a block here, you see a block over here. This is a block, okay, whose mass is m, and this block is placed on a frictionless surface. So I want to draw a free body diagram of this block. So what I do is that I isolate this block from the surroundings. Now what is the surrounding of this block? The surrounding of this block is the frictionless surface. So what I have done here is, you look at this, in the oval which I have shown as if this block is isolated from the surroundings. So separately I am considering this block. I am not considering the block now which is rested on the frictionless surface. Now what I do is that, आता काय करणार मी, हा जो ब्लॉक आहे ह्या ब्लॉकचं मी एकदा त्याला आयसोलेट केलं सराउंडिंगपासनं की ह्या ब्लॉकचं इंट्रॅक्शन विथ द सराउंडिंग हे दाखवणार आहे इन टर्म्स ऑफ फोर्स. सो इफ आय डू दॅट देन आय हॅव ड्रॉन द फ्री बॉडी डायग्राम. कसं दाखवणार आहे? सो लेट मी ड्रॉ दिस ब्लॉक सेपरेटली. सो आय ड्रॉन दिस द ब्लॉक सेपरेटली ऑफ मास यम, आणि हा मास यमचं जे इंट्रॅक्शन त्याच्या सराउंडिंगबरोबर होतं ते मी आता इन्स्टेड ऑफ द फिजिकल कॉन्टॅक्ट आय विल शो इट बाय मीन्स ऑफ फोर्सेस. आता कुठले कुठले फोर्सेस आहे? तर वन इज दिस ब्लॉक इज रेस्टिंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस. ओके, सो देर इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन दिस ब्लॉक अँड द फ्रिक्शनलेस सरफेस. तर तो कॉन्टॅक्ट जो आहे तो कॉन्टॅक्टच्या ऐवजी आय विल शो इट बाय अ फोर्स विच इज कॉल्ड एज अ नॉर्मल फोर्स और कॉन्टॅक्ट फोर्स. तर हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक ह्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे इट इज सब्जेक्टेड टू वॉट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स म्हणजे काय? नॉर्मल फोर्स अ कॉन्टॅक्ट फोर्स. वेन एवर टू सरफेसेस आर इन कॉन्टॅक्ट दे पुश इच अदर. ओके, दे प्रेस इच अदर. त्यामुळे हा ब्लॉक या सरफेसला पुश करतो आहे आणि सरफेस या ब्लॉकला पुश करतो आहे. आता सरफेस ब्लॉक काय करतो आहे हे महत्त्वाचं नाही आपल्याला. तर ब्लॉकवरती कुठले फोर्स ॲक्ट होत आहेत? तर ब्लॉकवरती हा जो सरफेस आहे तो पुश करतो आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स किंवा नॉर्मल फोर्स ॲक्ट करतो आहे. तर तो मी ते दाखवलेला आहे. सो वन फोर्स आय हॅव शोन हिअर इन्स्टेड ऑफ द फ्रिक्शनलेस सरफेस. नाव आय एम शोईंग हिअर द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द फ्रिक्शनलेस सरफेस ऑन दिस मास यम. ओके, म्हणजे मी हा फोर्स सरफेस काढायच्या ऐवजी हा फोर्स दाखवलेला आहे. दुसरा कुठला फोर्स आहे का या ब्लॉकवरती? तर येस, this block is subjected to the other force which is called as a weight. What is weight? हा जो ब्लॉक आहे त्याला एक ठराविक वेट आहे. सो दिस इज अ फोर्स बिकॉज ऑफ द ब्लॉक. ओके, सो वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विथ विच द अर्थ पुल्स अन ऑब्जेक्ट. आता कुठे ऑब्जेक्ट पुल करणार? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्यामुळे हा जो फोर्स असेल वेट हा खाली असेल, दिस विल बी डाऊनवर्ड्स. ओके, तर मी जेव्हा फ्री बॉडी डायग्राम काढेल तेव्हा मी हा ब्लॉक अदांतरी दाखवलेला आहे, परंतु हा ब्लॉक इज एक्झर्टिंग द फोर्स विच इज इक्वल टू इट्स वेट विच इज एम जी. वेट म्हणजे हा दुसरा फोर्स मी दाखवला आहे. सो वेट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी रिटन ॲज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टू मास विच इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्यामुळे हा जो मास आहे त्याचा डिरेक्शन मी खाली दाखवलेला आहे टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सो इन दिस वे आय हॅव ड्रॉन द फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ ब्लॉक. ओके, तर ब्लॉक ऑन द सरफेस दाखवण्याच्या ऐवजी हा ब्लॉक मी त्या सरफेसमधून बाहेर काढला आणि जे सरफेसबरोबर त्याचे इंट्रॅक्शन होते ते मी ह्या दोन फोर्सेसने दाखवले. वन इज द वेट अँड अदर इज द नॉर्मल फोर्स और कॉन्टॅक्ट फोर्स. अँड दिस वे आय हॅव ड्रॉन द फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ ब्लॉक. तसाच फ्री बॉडी डायग्राम मी ह्या सरफेसचा सुद्धा काढू शकतो. सो वेन आय एम ड्रॉइंग अ फ्री बॉडी डायग्राम फॉर द सरफेस, हा फ्रिक्शनलेस सरफेस आहे. सो आय विल टेक दॅट सरफेस आउट, आणि ह्या सरफेसची ह्या ब्लॉकबरोबर काय इंट्रॅक्शन झालेली आहे? तर दिस सरफेस इज बिंग पुश्ड बाय दिस मास.
surface is pushing the mass and mass is pushing the surface. So there is also a normal force, your contact force, which is exerted by the block on the surface. त्यामुळे मला ते दाखवणं गरजेचं आहे. So this is the force on the surface. There is no other force on the surface. So the free body diagram for the surface becomes like this. That is, there is only one normal force which is to be shown, which is directed towards the surface. So अशा पद्धतीने मी फ्री बॉडी डायग्राम ह्या केसमध्ये की जो ब्लॉक आहे जो फ्रिक्शनलेस सरफेसवर ठेवलेला आहे, द ब्लॉक इज ॲट रेस्ट, द ब्लॉक इज ॲट रेस्ट, अशा स्पेशल केससाठी फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे.